काही तास बाकी राहिले, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला आलेले आहे. हो, मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांना आमच्या पक्षाच्या वतीनं विनंती करण्याकरता आलेलो आहे की त्यांनी त्यांच्या पक्षाचा जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो अर्ज त्यांनी माघारी घ्यावा अशी विनंती करण्यात. परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी आपण येत आहात, म्हणजे काही तास नाही, उशिरा आहेत. हा प्रयत्न आधीपासून चालू आहे. वहिनी सुद्धा त्यांच्या वरिष्ठांशी प्रदेशाध्यक्षांशी स्वतः बोललेले आहे आणि पक्षातली वरिष्ठ मंडळी सुद्धा सातत्यानं संपर्क आहेत. पण हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलेलं आहे, सुनेत्रा वहिनी यांच्या व्यतिरिक्त आम्हाला कुणाचाही फोन आला नाही. आज रोहित पवार भेटून गेल्यानंतर कुठेतरी आता राष्ट्रवादीला जाग आली आहे. नाही, असं काही नाही आहे. सगळेजण वरिष्ठ मंडळी प्रयत्न करतायत आणि आम्ही सुद्धा आता आमचं शिष्टमंडळ आज विनंती करण्याकरता. पण या काय ठिकाणी नेमकी विनंती करणार आहात तुम्ही? विनंती आता दादांना खऱ्या अर्थानं आदरांजली व्हायची असेल तर वहिनींच्या विरोधातली उमेदवारी काँग्रेसनं मागे घ्यावी अशी. पण काँग्रेसच्या उमेदवाराचं म्हणणं आहे की FIR व्हावी लागेल. बघूया, आता भेटायला आलोय आणि मला खात्री आहे. चला. बारामतीतून काँग्रेसनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती असं मकरंद पाटील यांनी म्हटलेलं आहे. बारामतीतून काँग्रेसनं अर्ज मागे घ्यावा अशी विनंती मकरंद पाटील करत आहेत. रमेश शनिथला यांची TV9 मराठीला एक एक्सक्लुझिव्ह माहिती आहे, ती म्हणजे लवकरच आता बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस अर्ज मागे घेणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता घडामोडींना वेग आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. बारामतीतून काँग्रेसनं अर्ज मागे घ्यावा. मकरंद पाटील हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि बारामतीमधून काँग्रेसनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती यावेळेस मकरंद पाटील यांनी केल्याचं देखील कळत आहे. मोठी अपडेट आहे. राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार सपकाळ यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार आता हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. आपण जर बघितलं तर काल स्वतः सुनेत्रा पवार यांनी फोन केला होता हर्षवर्धन सपकाळ यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी. काँग्रेसचा जो उमेदवार देण्यात आलेला आहे बारामतीमध्ये त्या ठिकाणचा आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी फोन केला. रोहित पवार यांनी देखील आज भेट घेतली. सुनेत्रा पवार यांनी तिसऱ्यांदा फोन केला आणि आता राष्ट्रवादीचे जे शिष्टमंडळ आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे. मंत्री मकरंद पाटील हे देखील त्यांच्यासोबत आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. आमदार सना मलिक देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार सपकाळ यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत. आमदार मनोज कायंदे हे देखील यासोबत उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. एकीकडे आपण पाहताय की हायकमांड सोबत चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ जे आहे ते सपकाळ यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेलं आहे. बारामती पोटनिवडणुकीमधून काँग्रेस अर्ज मागे घेणार आहे अशी माहिती चेन्नीथला यांच्याकडून TV9 मराठीला देण्यात आलेली आहे. या वेगवान घडामोडी घडतायत. अवघा 2.5 तास शिल्लक आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत ही दुपारी 3 वाजेपर्यंतची आहे. काँग्रेसचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे त्यांची देखील प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे आणि आता राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ हे सपकाळ यांची भेट घेण्यासाठी पोहोचलंय. आपण बघतोय मंत्री मकरंद पाटील, आमदार सना मलिक, आमदार मनोज कायंदे यांच्यासोबतच आमदार राजेश विटेकर हे देखील सपकाळ यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत. राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला दाखल झालेलं आहे. अगदी काही वेळातच आता काँग्रेसची भूमिका समोर येणार आहे. मात्र काँग्रेस भूमिका काय घेते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. त्याआधीच राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे. ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र 15 तारखेपासून 5 तारखेपर्यंत आपल्याला राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याचा सुनेत्रा पवार वगळता कुणाचाही फोन आला नाही अशी प्रतिक्रिया सकाळी हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेली होती. त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर रोहित पवारांनी त्यांची भेट घेतलेली होती आणि काँग्रेसनं आपला उमेदवार मागे घ्यावा ही विनंती देखील रोहित पवारांकडून करण्यात आलेली होती. महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे 2 दिवसांपूर्वी ज्या पद्धतीनं पार्थ पवार यांनी काँग्रेसबाबत वक्तव्य केलेलं होतं त्यावरून देखील रोहित पवारांनी देखील दिलगिरी या ठिकाणी व्यक्त केली. आता शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे सपकाळांची भेट घेण्यासाठी. अक्षय मनकाणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. थेट जाऊयात अक्षय यांच्याकडे. अक्षय,
ऋषाली, खरं तर मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे शिष्टमंडळ जे आहे ते आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेण्याकरता गांधी भवनामध्ये दाखल झालेलं असल्याचं पाहायला मिळतंय। या शिष्टमंडळामध्ये संजय खोडके, आमदार संजय खोडके, आमदार राजेश विटेकर, त्यासोबत आमदार मनोज कायंदे, आमदार सना मलिक आणि स्वतः मंत्री मकरंद आबा पाटील हे या शिष्टमंडळामध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सातत्यानं काँग्रेसने बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी या सगळ्या संदर्भात सातत्यानं विनंती जी आहे ती काँग्रेसच्या अनेक नेत्यांना केली जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना अनेक फोन जे आहेत ते महायुतीच्या नेत्यांचे सुद्धा येऊन गेलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी या सगळ्या संदर्भात जो आहे तो संवाद साधलेल्याची माहिती जी आहे ती मिळताना पाहायला मिळते। आणि त्यातच आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार राहिलेले रोहित पवार हे पहिल्यांदा सकाळी ही हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेण्याकरता त्यांच्या सर्वोदय आश्रम या ठिकाणी निवासस्थानी गेलेले होते आणि त्या ठिकाणी या दोन्ही नेत्यांची 1 तासभर चर्चा झाली आणि तिथे देखील आमदार रोहित पवार यांनी रमेश चेन्नीथला यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला। त्याच्यानंतर मात्र संपूर्ण या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या संदर्भात सातत्यानं एक घडामोडी जी आहे ती सातत्यानं होत असताना आपल्याला पाहायला मिळते। आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचं एक आमदारांचं शिष्टमंडळ जे आहे ते हर्षवर्धन सकपाळ यांना विनंती करण्यासाठी गांधी भवन या ठिकाणी पोहोचलेलं आहे। त्यामुळे काँग्रेसचे पोटनिवडणुकीचे बारामती पोटनिवडणुकीचे उमेदवार असलेले आकाश मोरे हे आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं, कारण की दुपारी 3 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या संदर्भातला वेळ आहे आणि जवळपास 53 उमेदवार या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यामुळे आज आकाश मोरे हे आपला उमेदवारी अर्ज माघार घेणार का या सगळ्या संदर्भात तुम्ही असंच आपल्या सोबत राहा, तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट सातत्यानं जाणून घेणार आहोत।